मीरा भाई मीरा भाईंदरला कल किसी व्यापारी को कान के नीचे त्याच्या बजाया काही दिलं था होतं काय गुजराती? मीरा भाईंदर में। पण एवढंही आपल्याकडे काही जे चॅनलमध्ये मराठी नाही इतर चॅनलमध्ये हिंदी आणि याच्यात गुजराती माणसाला मारला, कुठच्या गुजराती माणसाला मारला? बाचाबाचीमध्ये समोरचा गुजराती निघाला, कुछ इकडचा मराठी हिंदी निघाला. चैनल्स में त्याच्यामध्ये चलाया काय जा रहा गुजरात्याला था मारलं का? केवढे व्यापारी गुजराती आहेत? आदमी को मारा। अरे कौन से अजून तर काहीच गुजराती केलं नाही. आदमी को मारा? अरे लड़ाई झगड़े में एक गुजराती निकल गया, एक मराठी निकल गया, इसमें गुजराती मराठी क्या? अभी तक तो हमने कुछ किया ही नहीं है। अर्थात त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही, विनाकारण उठसूट काय अर्थात मारामारी उनको करायची गरज मराठी नाही, आनी मारायची चाहिए, इस गरज पर नाही. कोई विवाद नहीं है। पण जर जास्ती नाटकं केली, बिना मतलब मारामारी करने की और कानाखाली मारने आवाज की भी काढलाच जरूरत नहीं है, पाहिजे. लेकिन जिसने ज़्यादा नाटक किया तो कान के नीचे आवाज़ निकालना ही चूक निकालना। त्यांची असली पाहिजे आणि एका गोष्टीचं लेकिन लक्षात गलती ठेवा, उनकी होनी चाहिए। अशी कधी गोष्ट कराल त्याची व्हिडिओ काढू नका. और एक और बात, जब भी ऐसा कुछ करोगे ना तो उसका आपल्या वीडियो मत आपल्यामध्येच त्याला निकालना, कळलं पाहिजे. कळलं का? आपस में ही पता चलना चाहिए। समझ गए ना? मारणारा कधी सांगत नसतो, मार खाणारा सांगत असतो मला मारला म्हणून. त्यांना सांगू देत. पण याचा मारने वाला अर्थ कभी उठसूट बताता कोणालाही नहीं उगाच है, मारायचा मार काही कारण खाने वाला नाहीये. बताता है कि मुझे मारा मुझे अनेक मारा। लोक आहेत, उनको बोलने दो। अनेक गुजराती लोक आहेत, माझे अनेक परिचयाचे आहेत, माझे एक मित्र आहेत नयन शाह म्हणून, कई लोग हैं, कई गुजराती लोग हैं, त्याला मेरे मी कई गुजराती परिचित हैं, म्हणतो. मेरे दोस्त हैं नयन शाह नाम के, तुमचा विश्वास बसणार नाही इतकं मैं उसको गुजराती बोलता हूँ। अप्रतिम मराठी तर बोलतोच, विनोदाचंही अंग आहे. आपको विश्वास नहीं होगा, वो अप्रतिम मराठी बोलता है। हेडफोन लावून पु ल देशपांडे ऐकणारा गुजराती आहे. और शिवाजी पार्क में कान में हेडफोन लगाकर पूला देशपांडे जैसे साहित्यकार को सुनने वाला गुजराती है वो। मी मगाशी तुम्हाला सांगितलं की हे मराठीचं बाळकडू आमच्यासाठी मैंने ते अभी आपको बाळकडूच बताया। होतं. मराठी का ये बाड़कडू हमारे लिए बाड़कडू मी ही मागे था। एक प्रसंग सांगितला होता, आज मुद्दामून तो प्रसंग सांगतो आपल्याला की हे आमच्या धमन्यांमध्ये आलं कुठून. मैंने आपको कुछ वक्त पहले एक प्रसंग एवढा बताया था, महाराष्ट्रासाठी, मराठीसाठी आज मैं कडवट वापस का वो प्रसंग झालो. बता रहा हूँ। लहानपणापासूनचे अनेक प्रसंग आहेत. मैं मराठी के लिए बाळासाहेब इतना बरोबरचे. कट्टरवादी क्यों हो गया? बचपन से एक प्रसंग बहुत कधी सारे ऐसे विसरणार प्रसंग नाही. हैं बाला साहब के साथ के, कारण तो 1999 सालचा आहे. लेकिन मैं एक बात कभी भूलूंगा नहीं, 1999 साली वो 1999 साल का भारतीय है। जनता पक्षाची युती सरकार येणार उस नाही, साल येणार अशी परिस्थिती होती. उस वक्त में शिवसेना बीजेपी की पवार सरकार साहेब आएगी त्यावेळेला नहीं राष्ट्रवादी आएगी, काँग्रेस पक्ष इस तरह स्थापन केला होता. की गफलत मची हुई थी। वेगवेगळे लढे शरद होते. पवार ने एनसीपी की स्थापना की थी, आणि मग सगळ्या त्या वादामध्ये शिवसेना भारतीय जनता अलग अलग पक्षाच्या चुनाव लड़ा था वादामध्ये सबने, और उस पूरे विवाद में, काहीच होईना. शिवसेना बीजेपी के विवाद में दिवसामागून दिवस चालले, कुछ हो नहीं रहा था। दिन पर दिन आगे जा रहे थे, कुछ हो ही नहीं रहा था। बसलो तो दुपारची वेळ होती, अचानक 2 गाड्या लागल्या. एक दिन दोपहर को मैं मातोश्री पर बैठा हुआ था, अचानक 2 गाड़ी आई, 3:30-4 के आसपास का वक्त होगा कोई। दरवेळेला नाव कोणाचं कोणतं जावडेकर, प्रकाश जावडेकर आणि काही मंडळी आली. मला म्हणाले राज पुणे से वो जो बीजेपी का नेता है प्रकाश जावड़ेकर, वो और बीजेपी के कुछ मंत्री आए। हाँ, नाही म्हणे अर्जंट आहे. मुझको कहा कि बाला साहब से मिलना है। मैंने कहा अभी मिलेंगे नहीं, भी उनके सोने का वक्त है। उन्होंने कहा नहीं अर्जेंट है। मैंने जब उनको कहा कि नहीं मिलेंगे तो त्यांना सांगा विषय क्या है बताओ, पदाचा विषय क्या है? म्हटलं अच्छा, अरे वा. म्हटलं काय झालं? उनको कहो कि मुख्यमंत्री पद का विषय है, उस पर बात करना है। मैंने पूछा ठीक है क्या हुआ? सुरेश दादा जैन, ये हम दोनों ने तय किया है कि उनको मुख्यमंत्री बनाना है। शांतता. मैं ऊपर गया, आम्ही अरे तुरेमध्ये बोलायचो म्हणून मी हाक मारली. म्हटलं हे काका गाढ झोपले होते. म्हटलं काका उठ. मैंने चाचा को जगाया। उठ. चाचा सो रहे थे, मैंने चाचा को जगाया। मैंने बोला चाचा उठो। खाली जावडेकर वगैरे सगळी मंडळी आले. उन्होंने पूछा क्या हुआ रे? मग उन्होंने, मैंने कहा कि नीचे जावड़ेकर वगैरह सब लोग आए हुए हैं। काय झालं?
उनका कहना है कि मुख्यमंत्री का विषय हो गया है। बाला साहब ने पूछा क्या हो गया, मुख्यमंत्री पदासाठी दोन्ही उनका कहना है सुरेश दादा जैन को मुख्यमंत्री बनाना है। करायचं म्हणून माझ्याकडे बघितलं, त्यांना जाऊन सांग महाराष्ट्राचा बाला साहब ने मेरी तरफ मुख्यमंत्री देखा मराठीच होईल, दुसरा कोणी होणार नाही। और कहा, और मुझको कहा कि उनको जाके बोल दो महाराष्ट्र का मुख्यमंत्री सिर्फ मराठी होगा और कोई नहीं मला होगा। कळलं की या माणसाने सत्तेवर लाथ मारली। तब मुझे हे समझ में संस्कार आया ज्या पोरावरती कि झाले इस असतील, इंसान ने मराठी के लिए सत्ता को लात तो मार दी। मराठीसाठी तडजोड करेल काय? जिस बच्चे के ऊपर ऐसे संस्कार आए हों वो क्या बाकी मराठी के सगळ्या लिए आघाड्या, उठापटक सगळ्या नहीं करेगा? कुठच्याही गोष्टी होत राहतील। महाराष्ट्र, मराठी, मराठी माणूस, मराठी भाषा, बाकी याच्यावर सारे तडजोड गठबंधन, होणार युति, नाही। आघाड़ी वगैरह कोणत्याही सब परिस्थितीत होते होणार नाही। रहेंगी, लेकिन याच्या मराठी पुढे भाषा को तुम्ही लेकर सर्वांनी कोई समझौता होगा नहीं, किसी भी सावध असणं पण परिस्थिति में गरजेचं होगा आहे। नहीं। आणि सतर्क असणं पण तेवढंच गरजेचं आहे। इसके आगे आप लोगों को सावधान रहने की भी जरूरत है, पुढे पुढे काय काय गोष्टी सतर्क घडतील, रहने की काय भी काय जरूरत गोष्टी है। होतील,